नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली, अर्जुन आणि रविराज बोलत असतात. म्हणजे ती डेड बॉडी कोणाची होती, नक्की काय झालेलं होतं, ती कशामुळे आली आणि काय संबंध होता, त्याचा हे सगळं क्लिअर काढणं गरजेचं असतं. ती फाईल ओपन केलेली असते आणि मग अर्जुन ती फाईल चेक करत असतो, कारण तेव्हा रविराज हा खूप इमोशनल झालेला होता. त्यामुळे त्या बाबतीत विचारच केला नव्हता, परंतु काही गोष्टी अशा क्लिअर होत आहेत की अजूनही ती लोक जी कोण आहेत ती मागे लागलेली आहेत. आपल्या त्यांनी अजूनही पिछा सोडलेला नाही. 22 वर शामपूर्वीची जी सुरुवात झालेली आहे ती थांबलेली नाही. मग रविराजला इकडे अर्जुन विचारतो की सीनियर, अरे एक नोट आहे, याच्यामध्ये बघ बरं ते काय आहे. त्या नोटमध्ये असं लिहिलेलं असतं की पुन्हा तपासणी करण्यात येऊ नये, असं स्पष्टपणे त्या नोटमध्ये लिहिलेलं असतं. मग हे कोणी केलेलं आहे, म्हणजे पुन्हा तपासणी होऊ नये. या सगळ्या गोष्टी, हे सगळं कोणी केलेलं आहे, या सगळ्याचा काय अर्थ येतो, हा विचार अर्जुन आणि रविराज दोघेही करत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्कीच हे कोणाच तरी मोठ्या व्यक्तीच काम आहे. म्हणजे एक तर ते हॉस्पिटल इतकं मोठं आहे आणि त्याचबरोबर तिथे हे सगळं मॅनेज केलं गेलेलं आहे. त्याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. या गोष्टींचा विचार आता या दोघांच्याही डोक्यात सुरू असतो. तेव्हा रविराज म्हणतात की म्हणजे तुला काय म्हणायचं अर्जुन सांगू लागतो की सीनियर, मला वाटत माहित आहे, पण आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय गोष्टी क्लिअर होणार नाहीत. त्याशिवाय तो मिस्ट्री मॅन कोण आहे, हे सगळं जे काय आहे ते समोर येणार नाही. कारण 22 वर्षांपूर्वी झालेली सुरुवात आहे ती अजूनही चालूच आहे. म्हणजे त्यातला अर्थ आपल्याला कळलाच नाहीये की याच्या मागे कोण आहे, काय करण्याचा प्रयत्न करतंय, ह्या कोणत्याच गोष्टी समोर आलेल्या नाहीत. हे सगळं बोलणं चालू असतं. अर्जुन आणि त्याचबरोबर सायली रविराज बरोबर बऱ्याच गोष्टी डिस्कस करत असतात आणि त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा सुद्धा होत असतो. त्यासोबतच इकडे अर्जुनला रविराज म्हणत असतो की आता पुढे काय करायचं. अर्जुन म्हणतो, जोपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये आपण जाऊन येत नाही तोपर्यंत गोष्टी क्लिअर होणार नाहीत. मला असं वाटते की आपण त्या हॉस्पिटलमध्ये एकदा जाऊन येऊया, मग कळेल आपल्याला पुढे काय करायचं आहे ते. तिथून आपण याला बऱ्याचशा गोष्टी क्लू मिळतील, नक्की काय करावं लागणार आहे हे समजेल असं ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं प्रतिमा तिथे आलेली असते. प्रतिमा विचारते, काय झालं, मिळाली का काय माहिती. तेव्हा हे सांगू लागतात की हो, कारण अजूनही ती व्यक्ती आपल्या मागावरती आहे आणि अजूनही आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे 22 वर्षापूर्वी झालेली जी सुरुवात आहे ती अजूनही थांबलेली नाही. हे ऐकल्यानंतर प्रतिमाला सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण हे प्रतिमाला काहीच माहीत नसतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं तेम म्हणजे अर्जुन विचार करत आहे आणि सायलीचे लक्ष सुमनकडे जातं. मग सायली म्हणते, मी आलेच असं म्हणत सायली चहाचे कप वगैरे जो ट्रे असतो ते घेते आणि किचनकडे जायला निघते. इकडे अर्जुन आणि रविराज दोघेही बोलत आहेत की कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, काय करायचे आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय समजेल, या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता सुरू झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये ही डिस्कशन सुरू असतं. त्यासोबतच आपण याला पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टींमुळेच अर्जुन आणि सायली आता त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार असतात, जी व्यक्ती या सगळ्यालाच सामील आहे. म्हणजे कोण आहे, तो मिस्ट्री मॅन. त्याच्यापर्यंत पोहोचणं खरं तर अवघड होतं, परंतु ते मात्र आता सोप झालेलं आहे. कशा पद्धतीने ह्या गोष्टी सोडवायच्या आहेत हा विचार चाललेला असतो. इकडे अस्मिता बसलेली असते. तेव्हा मात्र सचिन म्हणतो की चल, आता मी मेडिटेशनची वेळ झालेली आहे तुझ्या, आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत राहायचं नाही. अस्मिता म्हणते, थांबणार आहे जरा तेव. हा सचिन सांगू लागतो की नाही, अजिबात मी थांबणार नाहीये.
आत्ताच्या आत्ता चल, जोपर्यंत मेडिटेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ऐकणार नाही, असं तो डिरेक्टली तिला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कल्पनाला खूप छान वाटतं. अस्मिता तयार होते. अस्मिता किती खुश असते. सचिन बरोबर, यांच्या संसाराला कोणाची नजर नको लागायला, असं सगळं इकडे अस्मिताच्या बाबतीत कल्पना विचार करत असते. खरं तर कल्पनाला माहीत पण नाहीये की यांच्या संसाराला नजर ऑलरेडी लागलेली आहे. आणि नक्की काय झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी कल्पनाला माहीतच नाहीयेत. कारण हा जो सचिन आहे तो अस्मिताला फसवत आहे. ह्या गोष्टी अजूनही इकडे घरात कोणालाच माहिती नाहीत. त्या फक्त आहेत त्या म्हणजे या अर्जुनच्या समोर. मग आता दोघेही आता अर्जुनच्या स्टडी रूम मध्ये आलेले असतात आणि दोघेही तिथे बसलेले असतात. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता अस्मिता म्हणत असते की काय रे सचिन, थोडं थांब ना, मला नको वाटते आता. परंतु सचिन ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो असतो की नाही नाही, आपलं ठरलंय ना, मेडिटेशन करायचं आहे. तुला माहिती आहे ना किती गरजेचं आहे मेडिटेशन करणं, मग का तू असा विचार करतेस, असं म्हणत तो अस्मिताला तिथे समजून सांगत असतो. आणि मग अस्मिता तयार होते. मग डोळे बंद कर, हात पुढे, असं सांगत तो अस्मिताच मेडिटेशन घेत असतो. आणि त्याचवेळी तिथे असलेली जी फाईल आहे ती खाली पडते. जेव्हा फाईल खाली पडते तेव्हा मात्र अस्मिता म्हणू लागते की अरे ते अर्जुनचे आणि ते कामाच असतं, त्याला नको हे करूस तू, असं मला ती सांगू लागते. आता खाली पडलेली फाईल हा सचिन उचलत असतो. जेव्हा सचिन खाली पडलेली फाईल उचलतो तेव्हा मात्र ती फाईल नेमकी असते साक्षीच्या केसची. आणि मग साक्षीचा जो फोटो आहे तो आता सचिनच्या समोर ओपन झालेला असतो. आणि सचिनला कळायचं बंद झालेलं असतं की हे काय आहे, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे. एवढाच विचार सचिनच्या यात सुरू झालेला असतो. आणि तो फोटो उचलून तो हातात घेतो. म्हणजे त्याला कळतं की त्याची समीरा शेखर ही साक्षी शिखरे आहे. आणि आता साक्षीचा अर्जुनकडे असलेला फोटो पाहून त्याला धक्का बसतो. आणि तो धक्का बसल्यासारखा त्या फोटोकडे पाहत राहतो. पण नेमकं तेवढ्यातच कल्पना तिथे येते. आणि कल्पना जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र आता सचिनला धक्का बसलेला असतो तो तसाच फोटो त्या फाईलमध्ये ठेवतो आणि कल्पनाकडे येतो. कल्पनाला म्हणू लागतो की हो, मी नक्की जाईल, काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी जायला तयार आहे. म्हणजे त्याने असं ठरवलेलं आहे की अस्मिता बरोबर क्लिनिकमध्ये जायचं आहे, तर तो जायला सुद्धा तयार आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये असं त्याने सांगितलेलं असं. तेव्हा कल्पना म्हणते की ठीक आहे, म्हणजे अस्मितालाही तेवढंच बरं वाटेल यासाठी हा निर्णय घेतलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता नागराज हा घरी आलेला असतो. आणि तेवढ्यातच प्रियाचा फोन येतो. प्रिया म्हणते काय नागराज काका, प्रियाने ठरवलेलं असं की माहिती काढून घ्यायची. प्रियाला तर खरं समजलेलं आहे की नागराजने कुठे लपवलेलं आहे महिप्तला ही सगळी माहिती, तर तिने ऑलरेडी घेतली. मग नागराज म्हणतो हा बोल. तेव्हा ती म्हणते काय आज तुम्ही माझ्याशी नीट बोलताय चक्क. तेव्हा तो म्हणतो बोल ना, काय झालं. तेव्हा ती म्हणते मला वाटत माझा दिलेला फायदा झालेला दिसतोय, मी सांगितलेला उपायाचा. तेव्हा तो म्हणतो की हो. तेव्हा ती म्हणते नाही, बघा विचार करा, नाही तर महिप्त मागच्या वेळेस जसा तुमच्यावर हल्ला केला तसा पळून जाईल. त्यावर नागराज म्हणतो की नाही नाही, पळून जाणार नाही. इकडे सायली मात्र आता किचनमध्ये आलेली असते. तिथे सुमन असते. सायली किचनमध्ये येते आणि पाहते तर सुमनला ती म्हणते सुमन काकी, काही प्रॉब्लेम नाही ना, आता सगळं व्यवस्थित आहे ना. सुमन म्हणते तू जे शिकवल ना सायली, ते सगळं माझ्या लक्षात आहे आणि मी सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने करत आहे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळं व्यवस्थित चालू आहे असं सुद्धा सुमन सांगते. तेव्हा सायली म्हणते की चांगली गोष्ट आहे. ती म्हणते की काय माहिती सकाळी ना माझ्यात कुठून ताकद आली, कारण त्यांनी माझ्यावरती पुन्हा हात उगारण्याचा प्रयत्न केला होता, पण मी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तेव्हा सायली म्हणते बरोबर आहे, कारण एक बायको म्हणून
एक बाई म्हणून त्यांनी तुमचा आदर केलाच पाहिजे. त्यांनी अशा पद्धतीने वागणार असतील तर तुम्हालाही त्यांना तसा हिसका दाखवणं गरजेचंच आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सायली सांगते की सुमन काकी तुम्ही आणखी एक काम कराल का. सुमन म्हणते सायली, या गोष्टीसाठी मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहेत. मी तुझे उपकार कसे फेडू. सायली म्हणते, उपकार वगैरे काही नाहीये, फक्त माझं एक काम करायचं म्हणजे काम तसं अवघड आहे, पण मला तुम्हालाच वाटत की तुम्ही ते करू शकता. नागराज काकांच जे काही चालू आहे ना त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. तेव्हा सुमन म्हणते, अगं खरं म्हणजे हे काम वाटतं तेवढं सोपं नाहीये. तेव्हा मात्र सायली म्हणते की बरोबर आहे, कारण रिस्क पण तेवढीच आहे याच्यामध्ये. तेव्हा मात्र सुमन म्हणते, पण मी तयार आहे करायला, काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण हे काम फक्त आणि फक्त सुमनच करू शकते. दुसरं कोणी नागराजच्या रूममध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यावर लक्ष ठेवणं, तो कुठे जातो, काय करतो, या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त सुमनच करू शकते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि अर्जुन. सायलीने सांगितल्यावर सुमन तयार झालेली असते. सायली अर्जुनला बाहेर येऊन सांगू लागते की खरंच म्हणजे हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये. म्हणजे इतक्या दिवस आपण लक्ष नाही घातलं त्याच्यामध्ये, पण आता आपल्या लक्षात येतात गोष्टी. ते ऐकल्यानंतर इकडे अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे. सायली सांगू लागते की सुमन काकी तयार झालेल्या आहेत आणि नागराज काकांबद्दल सगळी माहिती त्या सांगायला तयार आहेत. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चांगली गोष्ट आहे. खरं तर सुमन काकीने खंबीरपणे उभं राहणं गरजेचं होतं आणि हे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे, असं इकडे अर्जुन सांगत असतो. तेव्हा सायली म्हणते की मी एवढं काही खास केलेलं नाहीये, परंतु जे काही घडलेलं आहे त्यामुळे आपल्याला बरीच माहिती मिळणार आहे. इकडे नागराज फोनवरती बोलत असतो, पैसे हो पैसे देतोय मी, थांब जरा, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र नेमकी सुमन तिथे आलेली असते आणि नागराजला कळते की सुमनने त्याच बोलणं ऐकलेलं आहे, म्हणून नागराजची चिडचिड व्हायला लागलेली असते. सुमन म्हणते की नक्कीच काहीतरी यांच सुद्धा, पण सुमन मात्र आता हुशारी करते आणि फोनवर बोलायचं नाटक करू लागते. आता सुमनने हे नाटक तर केलेलं आहे हे आपल्यालाही माहिती असतं. तेव्हा नागराज म्हणतो, तुला प्रत्येक वेळेस मी जिथे तिथेच यावं वाटतं का नाही. तुझं जे काही चाललंय ते मला कळत नाही असं समजू नकोस, तू मला सगळं समजतंय, असं म्हणत नागराज सुमनवरती ओरडायला सुरुवात करतो. तेव्हा सुमन म्हणते, काय या भाषेत बोलायची गरज नाही. आता मला कुठे जायचं, काय करायचं ते तुम्हाला विचारून तुमची परमिशन घेऊन जायचं का. नागराज म्हणतो, एकदम चूप राहायचं, आणि तो हात उघडायला लागलेला असतो. तेवढ्यात सुमन ओरडते, वहिनी. तेव्हा मात्र नागराज म्हणतो, आता वहिनीला कशाला बोलवतीस, जा पाणी घेऊन ये जा माझ्यासाठी. आणि आता सुमन नेमकं पाणी आणायला जाणार आहे, पण सुमन तिचा मोबाईल विसरून जाते. आता सुमन मोबाईल विसरून गेलेली असते. नागराज लगेच धावाधाव करतो आणि तो मोबाईल चेक करतो. त्याला बघायचं असतं की सुमन नक्की काय करत होती, म्हणून त्याने तो मोबाईल चेक करायला घेतलेला असतो आणि त्याच्या लक्षात येतं की सुमन माझ्याशी खोट बोलत होती. म्हणजे सुमनने कोणालाही फोन केलेला नव्हता किंवा काहीच नाहीये. तिचा लास्ट कॉल 2 तासापूर्वीचा आहे. म्हणजे ती नाटक करत होती. सुमन पाणी घेते आणि पाणी देणारच असते. तेवढ्यात तिच्या लक्षात येत की नागराज घराबाहेर चाललाय. ती म्हणत पण असते की अहो तुम्हाला पाणी हवं होतं, पण नागराज तोपर्यंत तिथून पळालेला असतो. सुमन लगेचच पर्स अडकवते आणि नागराजच्या मागे जायला लागते. सुमनला कधी एकदा नागराजच्या पाठलाग करते असं झालेलं असतं. सुमन नागराजच्या मागे मागे जात असते आणि तेव्हा मात्र सुमन म्हणत असते की आता मला कळलंच पाहिजे यांचं काय चाललंय. परंतु सुमन जेव्हा बाहेर जाते तेव्हा नागराज अशा ठिकाणी निघालेला असतो की त्याला त्याची जी बाहेरची काम आहेत, म्हणजे त्याचं जे काही चाललेलं असतं नेहमीच ते त्याचं चालू झालेलं असतं.
तेव्हा मात्र सुमन सुद्धा त्याच्या मागे मागे येते रिक्षातून. उतरते. नागराज एका टपरीवर थांबलेला असतो. तिथं सिगारेट घेतो. सुमन म्हणते, हे अशा ठिकाणी काय आलेले आहे? आणि मग टपरीवर तिथं सिगारेट घेतो. सिगारेट ओढत बसतो. सुमनला तर धक्काच बसलेला असतो की हा माणूस आहे का काय. सुमन त्यांच्याकडे पाहतच राहते आणि नागराज एका ठिकाणी लपून राहतो आणि तिथे जाऊन फोन करतो आणि फोन करून काही माणसांना बोलवतो आणि या म्हणतो. आता सुमन पण वाकून त्याला पाहत असते. यांचं काय चाललं, नक्की काय करतायत हे या गोष्टींचा शोध सुमन घेत असते. तेव्हा मात्र तिच्या लक्षात येत की हा नागराज काहीतरी वेगळं करतोय आणि तो पुढे गेलेला आहे. म्हणून बिचारी सुमन सुद्धा आता पुढे चाललेली असते. तिला माहीत नसतं की पुढे काय वाढून ठेवलेलं आहे आणि कुठे जावं लागणार आहे. कुठल्याच गोष्टींचा अंदाज नसतो. तेव्हा मात्र सुमन आता पुढे पुढे जाते आणि पुढे गेल्यावर पाहते तर काय काही गुंड तिथे आलेले असतात आणि त्याचवेळी ते गुंड सुमनला तीच मंगळसूत्र मागू लागतात. सुमन म्हणते की नाही, मी माझं मंगळसूत्र नाही देणार आहे. त्यात गुंडाने चाकू दाखवलेला असतो आणि सुमनकडे काहीच ऑप्शन राहत नाही. सुमनला शेवटी ते मंगळसूत्र द्यावं लागतं. सुमन त्यांना मंगळसूत्र काढून देते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सुमनला ते बांगड्या मागत असतात. पण सुमन तिथून पळ काढते. सुमन आता तिथून पळालेली असते. ते गुंड येतात आणि ते दागिने नागराजला देतात. म्हणजे खरंतर नागराजला हे सगळं जे काय आहे ते जाणून बुजून करायचे होते, कारण त्याला पैसे कमी पडतात आणि त्यासाठी त्याने आता गुंडांचा वापर करून सुमनचे दागिने मिळवलेले असतात. तो एवढंही म्हणतो की बरोबर आहे, मी डिरेक्टली मागितले असते तर तिने मला दिलेच नसते. आणि आता मात्र तो खुश झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे सुमन घराकडे पोहोचलेली असते. सायली आणि कल्पना दोघी बोलत असतात. तेव्हा सायली म्हणत असे की आई, खरंच ह्या वर्षी ना खूप छान गोष्टी घडल्या. अस्मिता ताईंची गुड न्यूज आली. प्रतिमा ताईंची सगळी मेमरी परत आली. त्याचबरोबर मधुभाऊ कोमातून बाहेर आले. या सगळ्या गोष्टी ती कल्पनाला सांगत असते. कल्पना म्हणत असते, हो, ब्यापैकी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत असं कल्पना सुद्धा तिला बोलू लागते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कल्पना जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी सांगत असते तेव्हा सायली म्हणत असते की बरोबर आहे, पण वाईट गोष्टी घडल्या. उद्भव लवकर बरे झाले पाहिजेत असं सुद्धा तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि कल्पना दोघीही बोलत असतात आणि मग कल्पना म्हणते की अगं, पण सुमनचं पण बरं झालं पाहिजे. तुम्ही दोघं बोललात म्हणून आम्ही आणि नागराज आम्ही ठरवलं की ठीक आहे, आता काही त्यांना बोलायचं नाही. तेव्हा सायली म्हणते, त्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत. मग सायलीला पूर्णाजी येणार आहे हे कल्पना सांगते. म्हणजे माई आजींची तब्येत आता बरी आहे आणि पूर्णाजी येत आहेत ही गोष्ट सांगितल्यानंतर सायलीलाही बरं वाटतं. सायली म्हणते, अरे वा, चांगली गोष्ट आहे. आणि मग आता आपण गेट टुगेदर करूया आणि रविराज काका आणि प्रतिमा त्यांना पण बोलूया असं सायलीने सांगितल्यानंतर इकडे लगेचच आपल्याला पाहायला मिळतं की त्या दोघीही खुश होतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी शिखरेच्या घराच्या बाहेर पोलीस आलेले आहेत आणि काहीतरी चौकशी करत आहेत. आता साक्षीला मात्र जाम टेन्शन आलेलं असतं. साक्षीला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे असं म्हणत साक्षी पाहू लागते आणि तेव्हा मात्र तिला धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळीस इकडे साक्षी ज्या पद्धतीने तिथे रिएक्ट होत असते ती घाबरलेली असते. ती म्हणते, यांना कळलं का मी समीरा शेखर आहे, ते म्हणजे मी साक्षी शिखरे आहे, असं काही झालं असेल का असं म्हणत साक्षीच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे आता सायली अश्विनकडे आलेली असते, कारण अश्विनची मदत लागणार आहे हेच अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं आणि फक्त तूच अश्विनशी बोलू शकते असंही सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ती अश्विन सोबत बोलायला आलेली असते.
त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती अश्विनला म्हणत असते की मान्य आहे मला, पण तुम्हीच हे सगळं करू शकता. आपण सगळं जून विसरून नवीन वर्षाची नवीन सुरुवात करूया ना, असं ती सांगते. इव्हन मलाच नाही तर यांना पण तुमच्याशी बोलायचं आहे असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता इकडे तो लगेच तयार होतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.